अरे 2 ओव्हरची वाट बघू आपण. पंच आहेत तिथे. मग त्याला म्हणून दुसरी ओव्हर टाक ना. चला सामना सुरू करायचा आहे, पण सबस्टिट्यूट घेऊ शकता. आमचे आयोजन असे कळवत आहेत. तर सलामीची जोडी आपण बघतोय समृद्धी स्पोर्ट्स नडगाव संघाकडून. प्रथमेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर रिजवान हे दोन खेळाडू सलामीसाठी आलेत. तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक 3 लागोपाठचे 3 षटकार लावले तर 1100 रुपये व लागोपाठ 3 चौकार लगावले तर 250 रुपये मनोहर चौधरी यांच्याकडून. आणि प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असणार आहे. बाहेर जर कुठला प्रेक्षक कॅच पकडतोय तर 101 रुपये मनोहर चौधरी यांच्याकडून असणार आहेत. तर आपण बघतोय हा सामना समृद्धी स्पोर्ट्स नडगाव विपक्ष पोलीस लाईन मुरबाड या दोन संघांमध्ये. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय वैयक्तिक पहिलं सांगीकडे पहिलं षटक घेऊन गोलंदाज क्षितिज. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. मात्र 2 षटकांचा पॉवर प्ले इथे असणार आहे. पाहूयात सलामीची जोडी खेळण्यासाठी आपण मैदानात बघतोय प्रथमेश आणि रिजवान. आवाज त्याला वाढवायला सांग, आवाज कमी आहे. क्षितिज पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक आपल्या संघासाठी. सामना करेल फलंदाज प्रथमेश. नॉन स्ट्राईक एंडवर आपण बघतोय रिजवान. चांगला चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र 1 धाव चिकी सिंगल इथे कंप्लीट होते. वैयक्तिक आणि सांघिकोड्याला आकार प्राप्त होतोय, उघड होते 1 या धावसंख्येने. धावसंख्येत फलकार बघू शकता आपण बिनबाद 1. पहिलं षटक मार्गस्थ आहे क्षितिज याचं. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्षितिज. सामना करतोय रिजवान. चांगला चेंडू फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे पार. चौकार 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर पडली आहे. धावसंख्येत प्रकार बघू शकता आपण. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 5 धावा. चांगली सुरुवात आपण बघतोय समृद्धी स्पोर्ट्स नडगाव या संघाकडून. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन पोलीस लाईन विपक्ष समृद्धी स्पोर्ट्स हा सामना आपण बघतोय. चांगला चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चूक करतोय मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत फलकार बघू शकता आपण 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना क्षितिज याचं. चांगला चेंडू होता. मिस टायमिंग शॉट एज घेतली होती मात्र यष्टीरक्षकने इथे चूक केली आणि सोप्पा झेल धरणीला दान केला. धावसंख्येत फलकार बघू शकता आपण 6 धावा. स्ट्राइक चेंज आहे. डिक्लेअर झोन मध्ये जर चेंडू जातोय तर स्ट्राइक रोटेट करायचे. बॅटला लागून जर डिक्लेअर झोन मध्ये जातोय तर स्ट्राइक रोटेट करायची आहे. स्ट्राइकवर पुन्हा एकदा फलंदाज प्रथमेश बघतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज क्षितिज. पुढील चेंडू सामना करतोय प्रथमेश. चांगला चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक सचिन तिथे हजर मात्र 1 धाव धावून घेण्यात यशस्वी. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या धावफलकार बघू शकता आपण 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक आहे. हाणामारीचं पिवळा षटक. शर्ट होत ना. पुढील चेंडू क्षितिज याचा. सामना करतोय रिजवान. चांगला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईपर्यंत 1 धाव कंप्लीट. मागे बस मागे पिवळा शर्ट. धावसंख्येत 1 ने भर पडली आहे. धावसंख्येत प्रकार बघू शकता आपण. पहिल्या षटक प्रगतीवर असताना 8 धावा.
शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधील. बॅट चेंज करू शकत नाही आपण. पुढील चेंडू क्षितिज सामना करतो प्रथमेश. वाईड +1 असे 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 10 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर आहे क्षितिज याचं. पॉवर प्लेचं षटक उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन हा सामना चालू आहे समृद्धी स्पोर्ट्स विपक्ष पोलीस लाईन मुरबाड या दोन संघांमध्ये. पहिले षटक प्रगतीपथावर धावसंख्या धावफलकावर लागले ती 10 धावा. चांगला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. पुढील गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांगिकडे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज विराग बोरकर. एक अप्रतिम गोलंदाज. दुसरं पॉवर प्लेचं षटकाचा भार मात्र त्याच्या खांद्यांवर दिलाय. कर्णधारण आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावफलकावर बघू शकता आपण 10 धावा. पुढील षटकातील मला वाटतंय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय फलंदाज रिजवान. चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल केलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर पडली. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र रिजवान इथे चांगला स्टार्ट आपल्या संघासाठी देताना दिसतोय. 2 चौकाराच्या साहाय्याने 10 धावांवर खेळतोय अद्याप रिजवान. पुढील चेंडू विराग सामना करतो पुन्हा एकदा रिजवान. चांगला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल केलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू सीमारेषे पार षटकार 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर पडले. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. इथे मात्र आक्रमक रूप धारण करताना दिसतोय रिजवान. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री येते. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 20 धावा. मात्र इथे सुवर्ण संधी आहे. लागोपाठचे 3 षटकार लगावले. मनोहर चौधरी यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि चेंडू मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावसंख्येत 6 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर 26 धावा बघू शकता. मात्र सुवर्ण संधी आहे रिजवानसाठी. जर या चेंडूवर षटकार लगावला तर मनोहर चौधरी यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांवर मात्र 2 चेंडूंवर 2 षटकार लगावलेत. विराग मात्र महागड ठरताना दिसतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू मात्र सीमारेषे पार षटकार. लागोपाठचे 3 षटकार हॅट्रिक संपादन करतोय आणि 1100 रुपयाचा पारितोषिक मात्र रिजवान आपल्या खिशात घालतोय. मनोहर चौधरी कडून 1100 रुपयाचं पारितोषिक होतं लागोपाठच्या 3 षटकारांवर. मात्र ते 3 षटकार आपण बघितले रिजवान याच्या बॅट मधून. विराग बोरकर मात्र थोडीशी खराब कामगिरी करताना बघतोय. महागडे षटक हाताळताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या 32 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर चौकार. नंतरच्या लागोपाठचे 3 चेंडूवर 3 षटकार. पाहूयात पुढील चेंडू. मात्र गती परिवर्तन. स्लोवर चेंडू
बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकामध्ये पहिला निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या काय धावफलकावर बघू शकता आपण 32 धावा. वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय रिजवान. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसलाय. कमबॅक केलंय. शेवटच्या 2 चेंडूंवर निर्धाव फेकलेत. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 32 धावा. बिनगडी बाद 32. अप्रतिम कामगिरी करतायत सलामीचे फलंदाज. विकेट गेली त्या स्टंपिंगची. पहिला हादरा मिळतोय. रिजवान मात्र बाद होतोय वैयक्तिक 28 धाव्यांवर. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली रिजवान याच्या बॅट मधून. आपण मैदानात नवीन फलंदाज जाताना दिसतोय तो म्हणजे पिंटू पारचा. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपण बघतोय. आपल्या स्पर्धेमध्ये ते खेळायला आलाय. ज्याच्या नावावर कित्येक विक्रम रेकॉर्ड्स आहेत असा एक खेळाडू म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील एक आयकॉन पिंटू पारचा. नॉन स्ट्राईक एंडवर मात्र स्ट्राईक एंडवर सलामीचा फलंदाज अजूनही उपस्थित प्रथमेश. मात्र रिजवान बाद झाला. अप्रतिम कामगिरी केली रिजवान याने. 1 चौकार 3 षटकार या षटकात मारले. मात्र स्टंपिंग आउट झाला. पहिला झटका. धावसंख्या धावफलकावर बघू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 32 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पुढे आलाय. वैयक्तिक दुसरं व सांगेवडील तिसरं षटक. गोलंदाज क्षितिज ज्याने पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र इथे पाहूयात कशी कामगिरी करतोय क्षितिज. सामना करतो प्रथमेश. चांगला चेंडू लो फुल टॉस पद्धती चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलाय. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत घेतलेली 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 33 धावा. 1 गडी बाद 33. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन हा सामना रंगतोय समृद्धी स्पोर्ट्स नडगाव विपक्ष पोलीस लाईन मुरबाड या 2 संघांमध्ये. समृद्धी स्पोर्ट्स नडगाव प्रथम फलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना धावसंख्या त्यांची धावफलकावर 33 धावा. पुढचा चेंडू क्षितिज. सामना करतो पिंटू. चांगला चेंडू खोलवर टाकलेला टप्पा सरळ हाताने खेळून काढतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे पार. चौकार 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 39 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मात्र सेफ शॉट खेळलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषे पार. चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्षितिज. सामना करेल फलंदाज ज्याचं नाव चर्चेत असतं पिंटू पारचा. मात्र पंच आमच्याकडे खून करतायत दर्शवतायत. स्वैर चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप डिलिव्हरी. अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 40 धावा. 1 गडी बाद 40. क्षितिज याचं दुसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक दुसरं व सांगेवडील तिसरं षटक प्रगतीपथावर असताना समृद्धी स्पोर्ट्स नडगावची धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 40 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्षितिज. सामना करतोय फलंदाज पिंटू. चांगला चेंडू. मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. मोठा धक्का. फलंदाज बाद. दुसरा झटका मिळतोय समृद्धी स्पोर्ट्स नडगाव संघाला 40 या धावसंख्येवर. क्षितिज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र आपल्या या षटकात आतापर्यंत 3 चेंडूंचे फेके केले. 5 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा हादरा तो म्हणजे पिंटू पारचा याला बाद करून दिलाय. धावसंख्या धावफलकावर आपण बघू शकता माफ करा 38 धावा आहेत.
आमचा स्कोरर इथे जरा चुकी करतायत तर सॉरी. 38 धावा धावफलकावर आहेत. तो 40 बोलला ना मला. 38 माफ करायचंय. 38 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानात आपण बघतोय करण. मात्र स्ट्राईक एंडवर प्रथमेश. चांगला चेंडू खेळून काढला हलक्या हाताने कार्पेटच्या साहाय्याने. मात्र एक धावसंख्येत एकने भर. धावसंख्या धावफलकावर 39 धावा. तिसरं षटक प्रगती तर अप्रतिम चेंडूची हाताळणी आतापर्यंत केलंय क्षितिज याने, ज्याने पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. तर मात्र तितकीच किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर डावखुरा फलंदाज करण. नवीन फलंदाज आपण बघतोय. एक अप्रतिम फलंदाज. क्षितिज सामना करेल फलंदाज करण. चांगला चेंडू खोलवर टाकलेला टप्पा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ऑन ऑफ साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड होतोय. तदवर घेतलेली एक धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या धावप्रकार बघू शकता आपण 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्षितिज अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत षटकात 7 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू सामना करतोय फलंदाज प्रथमेश. चांगला चेंडू मिसटायमिंग शॉट आहे. चेंडू हवेत आहे. विराग तिथे कुठली चूक करत नाही. फलंदाज बाद. तिसरा हादरा समृद्धी स्पोर्ट्स नाडगावला. तिसरा गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 40. षटक संपलंय. 3 षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 40 धावा. अप्रतिम षटक फेकलं. 8 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना बाद करून दिलाय. क्षितिज ज्याने पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात देखील चांगली कामगिरी केली होती. 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्या षटकामध्ये त्याला यश संपादन झालं नव्हतं. मात्र या षटकात त्याने 2 गडी बाद केली आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असणार आहे. जर षटकाराच्या बाहेर कुठलाही प्रेक्षक कॅच पकडतोय तर रियल अकॅडमी कडून एक टी शर्ट आहे आणि मनोहर चौधरी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे प्रेक्षकांना देखील आज सुवर्ण संधी असणार आहे. वळ्या दरम्यान चालू सामन्याकडे वैयक्तिक पहिलं सांगेकोटीतील 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय श्रावण आणि फलंदाज नवीन फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आकाश. पाच षटकांचा सामना आहे. समृद्धी स्पोर्ट्स विपक्ष पोलीस लाईन या 2 संघांमध्ये. चांगला चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढलाय. मात्र चेंडू फलंदाज बाद. झेल पकडतोय आकाश. मात्र निराशाजनक कामगिरी करून परततोय आपल्या डगआउट मध्ये. 4था धक्का आकाशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतोय आपण हरदीप याला. असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये की हा संघ मोठा टार्गेट इथे सेट करू शकेल. मात्र तिसऱ्या षटकात क्षितिज याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. 8 धावा खर्च केल्या. 2 गड्यांना बाद करून दिलं आणि श्रावण मात्र इथे त्याच्याच पावलावर पाऊल जणू ठेवताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर मात्र आकाश याला बाद केलंय. पुढील चेंडू अजूनही अद्याप 4थ्या षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. पुढील चेंडू सामना करेल डावखुरा फलंदाज करण. पंच आमच्याकडे खून करतायत. ऑप्शनच्या खूपच बाहेर डिलिव्हरी केली होती. स्वैर चेंडूचा मार येतोय. अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 41 धावा
चौथं षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना श्रावण पुढील चेंडू सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज करण. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल करतोय, मोठा फटका करण याच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषे पार, षटकार 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर पडली आहे. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 47 धावा. मात्र इथे मोठा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय समृद्धी स्पोर्ट्स नडगाव संघाच्या फलंदाजांकडून. आपण बघितलं रिजवान याच्या बॅट मधून आले होते 3 चेंडूंवर 3 षटकार, 1100 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. करण याला देखील सुवर्ण संधी असणार आहे. पुढील चेंडू श्रावण सामना करतोय करण. फुल टॉस चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. मात्र 2-1 धावेवर समाधान. धावसंख्येत 1 ने भर पडतीये. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 48 धावा. चौथं षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना हरदीप नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वर आलाय. श्रावण याचं षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू श्रावण याचा सामना करतोय हरदीप. चांगला चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढला, मात्र चिकी सिंगल कंप्लीट. अचूक फेकी होती, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत फलकावर 49 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा श्रावण सामना करतोय डावपुरा फलंदाज करण. चांगला चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात समांतर आणि अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 50 धावा. 50 कंप्लीट ऑफ द टीम. बघू शकता आपण समृद्धी स्पोर्ट्स नडगाव विपक्ष पोलीस लाईन मुरबाड या दोन संघांमध्ये हा सामना. पुढील चेंडू सामना करतोय करण. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि वाईड +1 अशा 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येचा फलकावर बघू शकता आपण 52 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यष्टी रक्षकाने चूक केली होती. स्वैर चेंडू होता, मात्र त्याला गॅदर करता आला नाही. मात्र त्या दरम्यान अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 1 धाव धावून घेतली. वाईड +1 असे 2 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्येचा फलकावर बघू शकता आपण चौथे षटक प्रगतीपथावर असताना 52 धावा. पुन्हा एकदा श्रावण. पुढील चेंडू सामना करेल फलंदाज हरदीप. फलंदाज मात्र इथे चांगला शॉट, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सचिन तिचे हजर, कुठली चूक करत नाहीये. फलंदाज बाद. 5वा धक्का हरदीप च्या रूपात पाहायला मिळते समृद्धी स्पोर्ट्स नडगाव संघाला. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 52 धावा. चौथे षटक प्रगतीपथावर असताना 1 चेंडूचा खेळ अजूनही या षटकात पर्याप्त आहे. श्रावण नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतोय आपण इश्तियाक उर्फ चिंटी. स्ट्राईक एंड वर फलंदाज करण. पुढील चेंडू पुन्हा एकदा श्रावण सामना करतोय फलंदाज करण. आता मात्र अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेफ्ट केला होता, मात्र चेंडूने यष्टेनचा वेध घेतला. लेग स्टंपचा वेध इथे घेतला. त्रिफळाची बाद होतोय करण. धावसंख्या धावफलकावर चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर बघू शकता आपण 52 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असणाऱ्या स्लॉग ओव्हरचा मारा. बल्लू
नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं व सांगीकोट्यातील 5वं शेवटचं षटक. बल्लू स्लॉगवरचा मारा असणारा मोठा डोंगर रचण्याचा प्रयत्न असणाऱ्या फलंदाजांचा मात्र रोखण्यात यशस्वी ठरतोय का पाहूयात. बल्लू सामना करतोय डावखुरा फलंदाज इश्तियाक उर्फ चिंटी. चांगला चेंडू सरळ रेषेत खेळून काढलाय, मात्र इथे खराब थ्रोची फेकी होतीये. तद्वर घेतलेल्या 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च करतोय. चुका करताना दिसतोय पोलीस लाईन मुरबाड संघ. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्येत फलकावर 54 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना स्लॉगवरचं षटक आहे. हाणामारीचं षटक मात्र तशी हाणामारी होतीये की नाही. येणारे 5 चेंडू निर्धारित 5 चेंडू. चांगला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्येत फलकावर 55 धावा. बल्लू पुढील चेंडू सामना करतोय इश्तियाक उर्फ चिंटी. फुल टॉस चेंडू मात्र मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीये. झेल बाद, फलंदाज बाद होतोय. चिंटी याच्या खेळीचा अंत, मात्र यश संपादन करतोय बल्लू. 7 गडी बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय बच्चा, मात्र स्ट्राइक एंड वर ओमकार. अजय शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न पंच खून करतायत. नो बॉल. स्वैर चेंडूचा मारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 56 धावा. फ्री हिट असणार आहे या पुढील चेंडूवर. बल्लू पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. ओमकार सामना करतोय. चांगला चेंडू खेळून काढलाय हलक्या हाताने. 1च धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत फलकावर 56 धावा. माफ करा 57 धावा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम. धावफलकावर 57 धावा. शेवटचा चेंडू. के स्पोर्ट्स आणि चामुंडा. चांगला चेंडू खेळून काढला होता. झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. सोपा झेल धरणीला दान होतोय. तदवर घेतलेली 1 धाव. षटक संपतंय. पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितले धावसंख्या धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजे पोलीस लाईन मुरबाड संघासमोर समृद्धी स्पोर्ट्स नडगाव संघाने जिंकण्यासाठी. येणारे 5 षटक 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 59 धावांची गरज. धनेश संघाचा कर्णधार आणि चामुंडा संघाचा कर्णधार. या पुढील समालोचन माझे साथी समालोचक मित्र करतील. भाऊ शेलके, शेखर दळवी. त्यांना विनंती करतो आपण धनेश संघाचा कर्णधार आणि चामुंडा संघाचा कर्णधार टॉस उडवायला या. धन्यवाद परेश. नक्कीच प्रेक्षकांनी आता बघितलं असेल की
सिटीच्या मॅच म्हणजेच ओपन ग्रुप आज सोमवारपासून चालू होतोय आणि त्या दिवसातील हा पहिलाच सामना रंगतोय तो समृद्धी नडगाव वर्सेस पोलीस लाईन मुरबाड. समृद्धी नडगावने प्रथम फलंदाजी रिजवान. करताना 5 षटकामध्ये रिजवान 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 1100 रुपये तुला पारितोषिक आहे. पारितोषिक किती जमा झालेला आहे. पारितोषिक घेण्यासाठी कॉमेंट बॉक्स इथे यायचंय. मनोहर चौधरी यांच्याकडनं त्या पारितोषिक आहे. रिजवान याने आत्ताच फलंदाजी करताना लगातार 3 षटकार खेचले होते, त्यासाठी त्याला पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन रिजवान. त्याने स्वतःच्या वैयक्तिक खेळीमध्ये 9 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्या होत्या आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती ती 58 वर. नक्कीच 59 धावांचं लक्ष असेल ते पोलीस मुरबाड संघासमोर. चांगल्या अशा फलंदाजांचा भरणा असलेला हा पोलीस मुरबाड संघ. नक्कीच शहापूर तालुक्यातील सुद्धा काही खेळाडू त्या संघामध्ये खेळताना. पोलीस मुरबाड संघाकडनं 2 सलामीवीर सलामीचे फलंदाज मैदानात जाताना. जितू आणि प्रशांत या जोडीबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही प्रेक्षकांना नक्कीच जितू हा चांगलाच माहिती असेल, कारण की त्याने या ग्राउंडवर तसेच शहापूर मुरबाडमधील अनेक अशा ग्राउंडवर त्याची फलंदाजीने गोलंदाजांची धुरा उडून टाकली होती. असा हा जितू. त्याला साथ देईल तो प्रशांत. चामुंडा संघाचा कर्णधार चामुंडा संघ. पुढील सामना तुमचा आहे. नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्स जवळ यायचे. चामुंडा संघ. त्याचप्रमाणे नडगाव संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय तो रिषभ. नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल. थोडंसं फिल्डिंगला क्षेत्ररक्षणावर थोड्याशा मर्यादा असतील. पाहूया कशी गोलंदाजी करतोय. कोणाची मॅच आहे ते विचारून घे. लिहून घे लगेच. कागद इथं पण दे रे जरा. एक कागद दे ना इथं. कागद पाड नाही इथं दे ना. या नाव यांचं कुठं लक्षात राहतं. हे कोणाची मॅच पाहिजे. के स्पोर्ट्स नाव विचार. आणि पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार खेचतोय तो जितू. आपल्या नावाला पूर्णपणे साजेशी अशी फलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र खेळला होता तो प्रशांत याने आणि त्यावर 1 धाव मिळाली होती. आणि दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचतो तो जितू. धाव संख्या 5. 2 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच 59 धावांचं आव्हान ठेवलंय ते पोलीस लाईन मुरबाड संघासमोर. त्याचा पाठलाग करताना दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचतोय. पाहूया षटकातील तिसरा चेंडू. सामना करेल तो पुन्हा एकदा जितू. आणि आता मात्र सुंदर चेंडू. थोडस गुड लेंथ चेंडू म्हणता येईल आपल्याला. आणि जितू याला काय चेंडू समाधानाने निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली.
5 वर. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करायला तो जितू. चांगली गोलंदाजी करतोय तो रिषभ. आणि आता मात्र थोडासा शॉर्ट पिच हा चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली ती 6. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आता मात्र सामना करेल तो प्रशांत. आणि सुंदर चेंडू त्यावर सुंदर फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. नक्कीच 4 धावा वाचवल्या, माफ करा 3 धावा वाचवल्या त्या आपल्या संघासाठी. पोलीस मुरबाड सिद्धिविनायक नडगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाने, समृद्धी मुरबाड संघाच्या क्षेत्ररक्षकाने नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे. आणि पुढील चेंडू त्यावर चांगला चेंडू होता, चांगला फटका होता आणि झेल सुटतोय. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण होते तिथे. नक्कीच जितू बाद झाला असता जर हा झेल टिपला असता तर, परंतु त्याला एक चांगला असं जीवदान मिळतंय. आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 8. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. नक्कीच पहिल्या षटकामध्ये खणखणीत चौकार खेचला होता जितू याने, परंतु त्यानंतरचे जे 4 चेंडू ऋषभने टाकले ते टिचून अशी गोलंदाजी केली. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळायचा चान्स दिला नव्हता. आणि धावसंख्या मात्र 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8. या पुढील जो सामना होणार आहे तो म्हणजे चामुंडा 11 वर्सेस धनेश 11. झालेल्या नाणेफेकीचा कौल जिंकला तो धनेश 11 संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केले आहे ते चामुंडा संघाला फलंदाजीसाठी. दरम्यान दुसरं षटक चालू होते. घेऊन होते तो अजय. त्याचा सामना करायचा डावखुऱ्या हाताचा तडाखेबाज फलंदाज जितू. नक्कीच मागच्या षटकामध्ये जितू याचा झेल सुटला होता. पाहूया मिळालेल्या जीवदानाचा कसा फायदा उठवतोय जितू. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून गेलेला चेंडू. नक्कीच पंचांचा वाईडचा इशारा येतोय आणि 22च्या स्वरूपात 1 धाव सुद्धा मिळते. एकूण 2 धावा अवांतरच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 10. स्ट्राइक चेंज नसेल, फक्त बॅट कट लागून जर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला तरच फक्त स्ट्राइक चेंज होऊ शकते. बाईज आणि लेग बाईच्या स्वरूपात जर गेला तर स्ट्राइक चेंज नाहीये. दरम्यान धावसंख्या झाली ती 10. 1 षटक आणि 10 धावा झालेल्या आहेत त्या पोलीस लाईन मुरबाड संघाच्या. आणि आता मात्र सुंदर चेंडू त्यावर चांगला फटका आणि खणखणीत चौकार. नक्कीच हाफोली चेंडू होता. त्याचा चांगला असा समाचार घेतला तो जितू याने आणि 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या झाली ती 14. पुढील चेंडू त्यावर नक्कीच जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. लेग वाईजच्या स्वरूपात 1 धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 15. एकूण 60 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला पोलीस लाईन मुरबाड संघ त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 15 धावा कुठल्यात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आणि सुंदर चेंडू जितू याला काही मोठा फटका खेळू देत नाही अजय. आता मात्र बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 16. माफ करा 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. पुन्हा एकदा सामना करेल तो जितू अजय याच्या गोलंदाजीचा. आणि पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा उसळी घेऊन डायरेक्ट जातो तो कीपर पिंटू परचायच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता मात्र सुंदर चेंडू त्यावर चांगला असा समाचार घेतला तो जितू याने आणि हा खणखणीत असा चौकार घेतला जितू याने. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 19, माफ करा 20. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. नक्कीच पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचला होता. त्यानंतरचे 3 चेंडू चांगले म्हणजेच चांगले टाकले होते ते अजय याने आणि 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा खणखणीत चौकार घेतलाय. पाहूया पुढील चेंडू आणि आता मात्र पुन्हा तशाच टप्प्याचा चेंडू निर्धाव जातोय. जितू याला काहीशी त्याच्या शैलीमध्ये फलंदाजी करून देत नाहीये अजय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. अजूनही 3 षटकांमध्ये 39 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 20. 3 षटक आणि 39 धावा. नक्कीच मोठी टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटसाठी या सामन्यांसाठी चांगलं बक्षीस इथे आलेलं आहे मनोहर चौधरी यांच्याकडनं. लगातार 3 षटकार जो कोणताही फलंदाज मारेल त्याला 1100 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे लगातार 3 चौकारास 250 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक वर्ग आपण बघू शकता. आज सोमवार असून सुद्धा खूप गर्दी या खाडे मैदानावर. नक्कीच सामने बघण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे. अशा या प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे. जो कोणी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेईल त्याला 101 रुपयाचं पारितोषिक इथे मनोहर चौधरी यांच्याकडनं आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे रिअल अकॅडमीतर्फे एक टी शर्ट सुद्धा देण्यात येईल. दरम्यान 3रं षटक चालू होते. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र सामना करतो प्रशांत. सुंदर चेंडू. चांगला चेंडू. टप्पा घेतल्याने थोडासा उसळी घेतला. शॉर्ट पिच चेंडू म्हणता येईल आपल्याला आणि हा निर्धाव जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्यावर चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकदा धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी 3रे षटक घेऊन येतो तो रिषभ. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया 3ऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतोय. त्याचा सामना करतो पुन्हा एकदा जितू. अजूनही सलामीची जोडी मैदानात पोलीस लाईन मुरबाड संघाची, परंतु त्यांना मोठा फटका काय अजूनपर्यंत खेळून दिला नाही नडगाव संघाच्या गोलंदाजांनी. नक्कीच या सामन्यामध्ये तुम्ही बघू शकाल मोठं नाव जे टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव पिंटू परचा या सामन्यामध्ये खेळताना. त्याचप्रमाणे षटकातील पुढील चेंडू. आता मात्र सामना करायचो जितू. आणि आता मात्र खणखणीत असा षटकार लगावला तो जितू याने. नक्कीच ओरपीचा चेंडू होता आणि आता मात्र त्याच्या स्वतःच्या नावाला साजेची अशी फलंदाजी करतो जितू. कारण की प्रेक्षकांना नक्कीच अपेक्षा होती जितूकडनं चौकार षटकाराची. तसाच एक खणखणीत षटकार खेचलाय आणि धावसंख्या मात्र 6 ने वाढवले. धावसंख्या झाली ती 27. वैयक्तिक 20 धावांवर खेळताना जितू चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत तरी. पाहूया षटकातील पुढील चेंडू. सामना करायचो पुन्हा एकदा षटकार खेचलेला जितू. आणि आता मात्र सुंदर चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. जितू याला काही चेंडू समजला नाही आणि निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र आता स्थिरावलेली 27 वर. नक्कीच एक षटकार जरूर खेचला होता जितू याने, परंतु अवघ्या 4 चेंडू मध्ये 7च धावा दिल्या त्या रिषभ याने. चांगली गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. जोरदार टोलवण्याच्या नादात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 28. अजूनही 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र सामना करेल तो प्रशांत. अजूनही
31 धावांची गरज असेल ती 13 चेंडूंमध्ये. दरम्यान षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो प्रशांत साठी आणि सुंदर असा फटका तिथे खेळाडू हजर आणि हा झेल बाद होतो तो प्रशांत. नक्कीच चांगला झेल टिपला तो पिंटू परचा याने. अजूनही 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असेल ती पोलीस लाईन मुरबाड संघाला. चांगली गोलंदाजी केली ऋषभ याने. नक्कीच पहिल्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा दिल्या आणि एक गडी बाद करण्यात यश मिळाले ते ऋषभ याला. चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. प्रशांत बाद होतोय आणि आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अजित. याच स्पर्धेमध्ये खेळताना किनवली संघाकडनं ठुणे संघाकडनं अजित याने खूप तडाखेबाज अशी फलंदाजी केली होती ग्रामीण ओपन संघांमध्ये. आता मात्र वैयक्तिक पहिले आणि संघासाठी चौथे आणि निर्णायक षटक म्हणता येईल कारण की या षटकामध्ये नक्कीच पोलीस लाईन मुरबाड संघाला मोठे फटके खेळायची गरज असेल कारण की 12 चेंडू आणि 31 धावा थोडंसं मोठं असं आव्हान आपल्याला म्हणता येईल. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत आपण निर्णय लावू शकत नाही. दरम्यान चौथ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज अजित. गोलंदाज आहे तो ओमकार. चांगली गोलंदाजी केली होती या अगोदर ऋषभ याने. वैयक्तिक 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा दिल्या. टिचून गोलंदाजी म्हणता येईल आणि जखडून रोखून ठेवलं ते मुरबाड संघाच्या फलंदाजांना. पाहूया चौथ्या षटकातील पहिला चेंडू. थोडस क्षेत्ररक्षण थोडस बदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन असल्या कारणाने दरम्यान चौथ्या षटकातील पहिला चेंडू. आणि थोडस स्लो असा चेंडू म्हणता येईल आणि तिथे खणखणीत असा षटकार घेतला तो अजित याने. मी म्हटलंच होतं अजित याने या अगोदर सुद्धा या ग्राउंडवर खूप चांगली फलंदाजी केली आहे. त्याच नावाला त्याच खेळीला साजेची अशी आता सुद्धा खेळी करतोय आणि पहिल्याच चेंडूवर षटकार लगावतोय तो अजित. नक्कीच थोडासा स्लो रोन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता ओमकार याचा परंतु फुलटॉस चेंडू गेला आणि त्याचा चांगला समाचार घेतला तो अजित याने. धावसंख्या मात्र आता 6 धावांनी वाढते. धावसंख्या झाली ती 34. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल तो अजित. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन उंचावर गेलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक हजर. चांगला झेल टिपतो तिथे. कुठलीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि अजित हा बाद होतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात आपली विकेट देऊन बसला तो अजित. चांगला षटकार खेचला होता पहिल्याच चेंडूत आणि बाद होऊन परततोय. आता मात्र यश मिळते ते ओमकार याला. अजित बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नक्कीच आता मात्र जबाबदारीचा फलंदाज मैदानात जाण्याची गरज आहे ती मुरबाड संघाला. नक्कीच अपेक्षेप्रमाणे जयेश मोरे मैदानात जातोय. चांगली फलंदाजी करतो तो सुद्धा या मैदानावर. शहापूर मुरबाड अशा तालुक्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे या अगोदरच्या स्पर्धांमध्ये. पाहूया आता संघाला गरज असताना कशी फलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि 25 धावा. 10 चेंडू आणि 25 धावा. अजूनही सलामीला आलेला जितू मैदानात. नक्कीच मागच्या षटकामध्ये एक उत्तुंग षटकार जरूर खेचला होता परंतु जशी जितूची खेळण्याची शैली आहे जसं त्याचं नाव आहे त्या नावाला साजेशी अजून काही फलंदाजी करून देत नाहीये गोलंदाज. टिचून गोलंदाजी करतायत. दरम्यान ओमकार षटकातील पुढील चेंडू.
आणि सुंदर असा चेंडू, त्यावर तेवढाच चांगला फटका आणि हा खणखणीत षटकार. नक्कीच थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु या पद्धतीचे स्ट्रोक खेळण्यात जितू हा माहीर आणि खणखणीत असा षटकार खेचून धाव संख्या मात्र 40 वर पोहोचवली ती जितू याने. धाव संख्या झाली ती 40. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल ती मुरबाड संघाला. आता मात्र थोडस सामन्याला वळण येतंय. जितूच्या या षटकाराने थोडस प्रेशर मध्ये टाकले ते नडगाव संघाला. नक्कीच 9 चेंडू आणि 19 धावा. खूप रोमांचक असा सामना. आणि आता मात्र थोडासा शॉर्ट पिच असा चेंडू, त्यावर जोरदार प्रहार करण्याच्या नादात झेल सुटतोय आणि झेल सुटतोय. नक्कीच चांगल्या फलंदाजाचा झेल सुटला आहे आणि जितूला पुन्हा एकदा दुसरं जीवनदान म्हणता येईल, कारण की नक्कीच या अगोदर सुद्धा त्याचा एक झेल सुटला होता. या अगोदर सुद्धा जितूचा एक झेल सुटला होता आणि आता सुद्धा एक साधा सिंपल झेल सुटतोय. त्या क्षेत्ररक्षकाने अजितचा चांगला झेल टिपला होता, परंतु आता मात्र झेल सुटतोय आणि त्यावर 2 धावा धावून पूर्ण केल्या होत्या त्या जितू याने. धावसंख्या मात्र 42. चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र खणखणीत असा षटकार लगावत होतो जितू आणि ओव्हरपिच चेंडू म्हणता येईल, त्याचा चांगला समाचार घेतो आणि सीमारेषा बाहेर पाठवत होतो जितू. धावसंख्या मात्र 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती 48, 48. आता मात्र थोडासा सामना रंगात येताना 7 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच 5 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा कुठल्या त्या जितू याने. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो जितूसाठी ओमकार. थोडस प्रेशर मध्ये असेल. नक्कीच पाहूया शेवटचा चेंडू. आणि आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि पूर्णपणे बीट होतोय, निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 48 वर. 6 चेंडू आणि 11 धावा. अटीतटीचा असा सामना. नक्कीच 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज होती, परंतु षटकामध्ये 3 षटकार खेचले होते ते जितू याने. नक्कीच त्याचा झेल सुद्धा सुटला होता आणि कितपत महाग पडतोय त्याचा झेल तो आता येणार हे षटक सांगेलच. चला टाइमपास करू नका. थोडस घाई करायची, अजून भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत, पण तो सामना थोडं चालू करायचा आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच रोमांचक असा सामना. जर सामना बरोबरीत सुटला तर प्रथम विकेटवर निर्णय देण्यात येईल आणि त्यानंतर जर विकेट बरोबरीत असल्या तर टॉसवर निर्णय देण्यात येईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच निर्णायक षटक असेल. आता मात्र स्ट्राईकला असेल तो जयेश मोरे. थोडस प्रेशर मध्ये जरूर असेल, कारण की मोठ्या टीम कडनं खेळतोय, चांगल्या टीम कडनं खेळतोय जयेश. आणि गोलंदाज मात्र आता आहे तो निर्णायक षटकाची जबाबदारी दिली. लहान मुलांनी, शाळेच्या मुलांनी ग्राउंडच्या बाहेरून जायचंय, थोडस सहकार्य करायचंय. दरम्यान निर्णायक षटक चालू होतोय. वसीम घेऊन येतोय, स्ट्राईकला येतो जितू, माफ करा जयेश. आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच थोडासा सोयीर मारा होता आणि चांगला चेंडू होता, परंतु थोडस दिशाहीन म्हणता येईल गोलंदाजी. आणि धावसंख्या मात्र अवांतर धावेने वाढते.
धावसंख्या झाली ती 49. आता मात्र थोडंसं समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा वसीम टू जयेश. डावखुऱ्यात हा गोलंदाज आणि फुलटॉस असा चेंडू, त्यावर क्षेत्ररक्षक हजर आणि हा बाद. जरूर फुलटॉस चेंडू होता. नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता जयेश, परंतु ठीकसा काही कनेक्ट झाला नाही आणि साधा असा झेल टिपला तो लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने. जयेश बाद होतोय. आता मात्र स्ट्राईकला जातोय तो सलामीला आलेला जितू. जयेश याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सचिन. नक्कीच थोडस प्रेशर असेल, कारण की 5 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र सचिन जातोय जयेश याची जागा भरून काढण्यासाठी. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मैदानात उतरतोय, परंतु आता मात्र स्ट्राईकला आहे तो जितू, ज्याने या अगोदरच्या षटकामध्ये 3 षटकार खेचले होते आणि सामन्याला वेगळं वळण दिलं होतं. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावा. पाच चेंडू आणि 10 धावा. वसीम टू जितू आणि सुंदर असा चेंडू. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि बॅटचा आणि बॉलचा काही संपर्कही नाही आणि निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत तरी वसीम. 2 चेंडूमध्ये नक्कीच एक वाईड चेंडू टाकला होता, परंतु एक गडी बाद करण्यात सुद्धा यश आलं होतं ते वसीम याला. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 49 वर 49 वर. आता समीकरण पूर्णपणे बदलते. 4 चेंडू आणि 10 धावा आणि सुंदर चेंडू, त्यावर तेवढा चांगला फटका आणि हा खणखणीत षटकार खेळला तो जितू याने. चांगला चेंडू होता, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू म्हणता येईल, परंतु असे फटके खेळण्यात जितू हा माहीर. त्याच्या खेळीला साजेसा असा हा षटकार लगावलाय आणि आता मात्र पूर्णपणे समीकरण बदलतंय. धावसंख्या पोहोचली ती 55 वर. 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. ती पोलीस लाईन मुरबाड संघाला नक्कीच थोडासा निराश असेल कर्णधार पिंटू परचा आपल्या गोलंदाजावर, कारण की या अगोदरचे 2 चेंडू त्याने चांगले काढले होते. एकही धाव दिली नव्हती, फक्त अवंतरच्या स्वरूपात एक धाव होती, परंतु तिसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार लगावला तर जितू याने. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावा. वैयक्तिक 39 धावांवर खेळतोय, माफ करा 41 धावांवर खेळतोय तो जितू. पाहूया षटकातील पुढील चेंडू. आणि आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. चेंडू द्यायचा आहे, मागचा बॉल द्या. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. नक्कीच स्ट्राईक चेंज होते आणि 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आणि विकेट बद्दल सांगायचं झालं तर नडगाव संघाच्या 7 विकेट गेलेल्या आहेत आणि मुरबाड संघाच्या अवघ्या 3 विकेट गेलेल्या आहेत. 2 चेंडू आणि 3 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर प्रथम विकेटवर निर्णय देण्यात येईल आणि त्यानंतर जर विकेट समांतर असल्या तर नाणेफेकीवर. 2 चेंडू 3 धावा. रोमांचक असा सामना, नक्कीच जशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. 2 धावांना सुद्धा विन होऊ शकतो संघ पोलीस लाईन मुरबाड, कारण की त्यांच्या विकेट्स कमी आहेत. नक्कीच प्रेक्षकांना जशी अपेक्षा होती रोमांचक असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच बघू शकाल आज सोमवार असून वर्किंग डे असून प्रेक्षकांची गर्दी गजगजून
पूर्णपणे प्रेक्षकांनी भरलेलं असं मैदान, खाडे विद्यालयाचं हे मैदान, नक्कीच मोठी टुर्नामेंट बघायला आलेले सर्व प्रेक्षक. त्यामध्ये पहिलाच सामना रंगतोय तो ओपन गटातील, सिटी गटातील नडगाव आणि मुरबाड दरम्यान. 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे ती मुरबाड संघाला. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो सचिन. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो सचिन. सामना चालू करायचा, थोडस घाई करायची आहे, खूप विलंब होतोय. आणि डावखुरी आता फलंदाज सचिन स्ट्राईकला सामना करेल तो वसीम याचा. 2 चेंडू आणि 3 धावा. आणि सुंदर असा चेंडू, नक्कीच बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि 1 धावेसाठी चेंडू जातोय. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आणि जर 1 धाव केली तरीही मुरबाड संघ विजयी होऊ शकतो. 1 चेंडू मध्ये 2 धाव, जरी 1 धाव केली तरी मुरबाड संघ विजयी होऊ शकतो. आता मात्र स्ट्राईकला जातो तो जितू. आता मात्र स्ट्राईकला जातो तो जितू. नक्कीच थोडस प्रेशर जरूर असेल, कारण की जेव्हा 1 चेंडू मध्ये 1 धाव असते तेव्हा नक्कीच फलंदाज जास्त प्रेशर मध्ये असतो, कारण की निर्णायक चेंडू असतो. सामन्याचं चित्र त्या चेंडूवर असतं. पाहूया, असा चेंडू घेऊन जातो तो वसीम जितूसाठी. नक्कीच या षटकामध्ये एक खणखणीत षटकार लगावला होता तो जितू याने. आता मात्र त्याला जबाबदारी असेल ती 1 धावेची. 1 चेंडू मध्ये 1 धाव. रोमांचक असा सामना. 1 चेंडू 1 धाव. आणि सुंदररित्या खेळून काढलाय तो 1 धावेसाठी आणि सामना जिंकलाय तो मुरबाड संघाने. वैयक्तिक 43 धावांवर खेळत होता जितू चला आणि चामुंडा. नाबाद अशी त्याची खेळी. हॅलो हॅलो, ए माझा आवाज वाढव रे. 20 हॅलो. चेंडूंमध्ये 43 धावा कुठल्या जितू हॅलो. याने आणि आपल्या चामुंडा संघाला विजय संघाचा मिळवून दिला. कर्णधार अभिनंदन जितू, चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला. चामुंडा लवकर या आतमध्ये. आता तुम्ही सगळे बाहेर निघा. अभिनंदन मुरबाड संघाचे, तसेच नडगाव संघाचे सुद्धा कौतुक, कारण की चांगली खेळी केली परंतु शेवटच्या चेंडूवर त्यांना विजय मिळवता आला नाही. नक्कीच थोडेसे नाराज जरूर असतील. दरम्यान आता असणारा हा सामना चामुंडा 11 वर्सेस धनेश 11.